तर 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देणार आहे असं कळतंय। बिल येणार असेल तर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ। पवार गटच नाही तर ठाकरे गट आणि डीएमके ही पाठिंबा देईल असं सूत्र सांगतात। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत। अतुल लोंढेजी नमस्कार। पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होतंय। मुद्दा आहे डिलिमिटेशनच्या बिलाचा आणि 50% आरक्षणासंदर्भातल्या बिलाचा, आणि आता ठाकरे गट, पवार गट, डीएमके सुद्धा त्यांना पाठिंबा देईल असं कळतंय। आपली प्रतिक्रिया? अतुल लोंढेजी, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये। पुन्हा एकदा या मुद्द्यावरून तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू। नव्या विधेयकास काँग्रेसही पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। मतदारसंघ पुनर्रचना, घटना दुरुस्तीस पवार गट पाठिंबा देणारे 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देईल अशी माहिती आहे। 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट, ठाकरे गट आणि डीएमके देखील पाठिंबा देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक पटलावर मांडलं गेल्यानंतर कोण कोण या विधेयकाला पाठिंबा देत आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मागच्या अधिवेशनामध्ये हे विधेयक पास होऊ शकलेलं नव्हतं। विरोधकांची एकी आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्यामुळे मधल्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात हे बिल पुन्हा एकदा पटलावर मांडलं गेलं तर त्याला शरद पवार गट, ठाकरे गट आणि डीएमके देखील पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळते। मतदारसंघ पुनर्रचना, घटना दुरुस्तीला पवार गट पाठिंबा देणारे, डिलिमिटेशन बिलला पवार गट पाठिंबा देईल अशी माहिती सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला दिली आहे। 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देईल अशी माहिती आहे। पवार गटच नाही तर ठाकरे गट आणि डीएमके ही पाठिंब्यास तयार आहे। पुन्हा एकदा जाऊयात। अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते सध्या आपल्यासोबत आहेत। अतुल लोंढेजी नमस्कार। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड पावसाळी अधिवेशनामध्ये घडण्याची शक्यता आहे। 50% जागा जर डिलिमिटेशनच्या माध्यमातून वाढवायचं ठरलं तर पवार गट, ठाकरे गट आणि डीएमके सुद्धा त्या विधेयकाला पाठिंबा देईल अशी माहिती मिळते। सुप्रिया सुळेंनी तसं सांगितलंय। आपली प्रतिक्रिया? याच्यामध्ये अंडरस्टँडिंग जी आहे ती अशी आहे की ती महाराष्ट्रातच नाही, यूपीमध्येच नाही, बिहारमध्येच नाही, तर ती तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सगळ्यांमध्ये जर 50% वाढणार असेल तर तो सपोर्ट असेल। असं नाही की 50% वाढवून तामिळनाडूच्या 10 कमी करणार, 7 जागा केरळच्या कमी करणार, तशा बिलाला कोणीच सपोर्ट करू शकत नाही, कारण ते देश तोडणारं, देश विघातक बिल असणार आहे ते। त्याच्यामध्ये जर लोकसंख्येचा आधार घेतला असेल तर कसा सपोर्ट करणार आहेत त्याला? सुप्रियाताईच काय, डीएमके तर त्यांनी ते बिल फाडून फेकलेलं आहे। ते बिल, तसं बिल कोणीच सपोर्ट करणार नाही, कारण की त्याच्यामध्ये महत्त्व संपून जाईल दक्षिणेतल्या राज्यांचं। आणि दक्षिणेतल्या राज्यांचं जर महत्त्व संपून जाणार असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा आपण विचार केला पाहिजे। मला माहिती नाही सुप्रियाताई असं बोलल्यात की नाही बोलल्यात, पण त्या जर बोलल्या असतील तर त्याचा आशय असा असेल की प्रत्येक राज्यामध्ये जर 50% वाढणार असतील तरच ते त्या बिलाला सगळे सपोर्ट करतील, असा त्याचा आशय असू शकतो, असं माझी अंडरस्टँडिंग आहे। पण देश विघातक कुठल्याही गोष्टीमध्ये सुप्रियाताई काय किंवा डीएमके काय कोणीच सपोर्ट करणार नाही, कधीच सपोर्ट करणार नाहीत ते। सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला जी प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी हेही सांगितलं की केवळ आम्हीच नाही तर काँग्रेस सुद्धा या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो। काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे? असं आहे की 50% जागा जर इव्हनली सगळीकडे वाढणार असतील, म्हणजे त्यामध्ये केरळ असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सगळ्या याच्यामध्ये जर असेल तर कदाचित विचार होऊ शकणार असेल, अशी काहीशी चर्चा दिल्लीमध्ये असावी। पण मला असं वाटत नाही की फक्त लोकसंख्येचा आधार घेऊन जर ते वाढणार असेल आणि ते 50% असेल तर त्यालाही सुप्रिया सुळेंचा पाठिंबा असेल असं मला वाटत नाही। अतुल लोंढेजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी।